नेवासा येथे हळदी कुंकू समारंभ संपन्न झालाय। नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉक्टर करण सिंघुले यांच्या वतीनं झालेल्या या कार्यक्रमात सौ रत्नमाला विठ्ठलराव लंघे पाटील, शोभा आलवणे, भाजपाच्या माजी तालुका अध्यक्ष भारतीताई बेंद्रे, नीमाताई कडू, पुष्पाताई मिरपगार, भारती कर्डक, जयश्री लंगे, कांचन गायकवाड, स्वातीताई मापारी, शीतलताई डहाळे, शीतल डहाळे, सोनालीताई पवार, तेजस्विनी लोखंडे, मेधाताई सरकटे, भारतीताई परदेशी, डॉक्टर मनीषाताई वाघ इत्यादी मान्यवर उपस्थित होत्या। शोभाताई आलवणे यांनी कार्यक्रमाची अध्यक्ष सूचना केली तर नीताताई कडू यांनी अनुमोदन दिलं। डॉक्टर मनीषाताई वाघ यांनी प्रास्ताविक केलं। सौ रत्नमाला विठ्ठलराव लंघे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर करण सिंघुले यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केलं। शीतलताई डहाळे यांनी आभार मानले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी करून दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली। यावेळी नेवासा शहरात तालुक्यातून लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या। आज या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या सौभाग्यवती आमदार रत्नमाला भाभी लंघे पाटील यांच्या संकल्पनेतून हळदी कुंकवाचा कार्यक्रम व आभार प्रदर्शन मेळावा या ठिकाणी घेण्यात आला। या निमित्तानं एक निश्चित कार्यक्रम महिलांसाठी करावा म्हणून आम्ही या ठिकाणी एक आराखडा आखला आणि त्यानुसार महिला बचत गट आणि महिला सक्षमीकरण हा विषय तर आपल्या अजेंड्यावर आहेच आणि त्या विषयासाठी आदरणीय रत्नमाला भाभी ह्या आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतच असतात, परंतु त्याचबरोबर महिलांचं काम करत असताना आपल्या आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष हे आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही या ठिकाणी दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर हे सकाळी 9 ते 2 या वेळेमध्ये ठेवलेले आहे। या तपासणी शिबिरामध्ये महिलांच्या सर्व समस्यांच्या विषयी रक्ताच्या तपासण्या, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, ECGची व्यवस्था आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर मार्कर्स जे असतात ती तपासणी जी असते, या सर्व तपासण्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आज बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे आणि म्हणून त्या आपला दवाखाना हा उपक्रम आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित आहे आणि त्यामुळं या उपक्रमाची सुरुवात आम्ही करत आहोत या दवाखान्यामध्ये आणि महिलांसाठी गरजेचे असलेले सर्व औषधोपचार आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन या प्रत्येक महिन्याच्या 1 ते 5 या तारखेमध्ये महिलांसाठी ते उपलब्ध असणार आहे। त्याचबरोबर इतर नागरिकांसाठी ते खुलं करण्याचा आम्ही विचार करत आहोत। हा जो आपण प्रोग्राम घेतला संक्रांतीचं हळदी कुंकू, परत नवनिर्वाचित सदस्यांचे, नगरसेवकांचे सत्कार आणि सर्वांच्या भेटीगाठी, तर मी नेवासा शहरात वर्ष झालं आपलं इलेक्शन होऊन, तर त्यानंतर माझी भेटच नव्हती। तेजूनी आपल्या नेवासा शहरात फेरी घेतली, त्याच्यानंतर माझं येणं झालं नाही। बहुतेक ठिकाणच्या महिला मला बोलायच्या का तुम्ही आमच्याकडे परत आल्याच नाही। त्यानंतर मी डॉक्टर साहेबांना सांगितलं आपण एक रॅली घेऊ। रॅलीचा इतका छान इफेक्ट झाला आणि सर्वांनी ज्या पद्धतीनं आपण फिरलो त्या पद्धतीनं जो रिस्पॉन्स दिला आणि जे तळागाळातली महिला मला भेटली, तर मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण ज्या गोष्टींसाठी लढलो, पाण्याचा प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न आपला गेला। ह्या वर्ष 6 महिन्यात ते पाण्याचा प्रश्न आपल्याला ती जी योजना आणली तर त्या माध्यमातून प्रत्येक महिलेच्या घरात पाणी येईल, तो तर हंडाखाली उतरण्याचं काम आपण केलं। आणि डॉक्टर साहेबांनी जे मार्गदर्शन केलं का महिला बचत गटांचं, माझी तळमळ एकच आहे का तुम्ही ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा खूप खूप फायदा घ्या आणि त्यात थोडा वेळ द्या। सर्व आता आई म्हणून एक योजना आहे, तर त्या आई योजनेचं पूर्ण माहिती घेऊन 15 लाखापर्यंत ते योजनेची माहिती पूर्ण महिला बचत गटांना, CRP महिलांना द्या आणि त्या CRP महिला तुमच्यापर्यंत योजनेचा पूर्णतः फायदा देईल असं मला वाटतं। आणि तुम्ही घ्या, कारण 4 दिवस 8 दिवस तुम्ही कामाला जाता, परत काय 4 कांद्याचं होईल, त्याच्यानंतर काय होईल, पण ही जी कायमस्वरूपी जी योजना आहे तुम्ही त्याचे फायदे घ्या। शासन जवळजवळ तुम्ही एक बचत गट स्थापन केला तर त्यात तुमचे 10,000, 50,000, 1 लाख, 5 लाख
त्याच्यानंतर 5 कोटीपर्यंत कर्ज द्यायची तयारी शासनाची आहे. तर त्या आपण कशासाठी मागं राहायचं आणि का बरं नाही? उद्या काही लागलं तर तुम्ही हाताला धरून आम्हाला सांगा काय असेल त्यात मी तत्पर आहे, डॉक्टर साहेब तत्पर राहतील. कारण ज्या पद्धतीनं आपल्याला हे महिला सक्षमीकरणाचं धोरण जे राबवायचं त्या पद्धतीनं आपण तिथं पूर्णतः तुम्ही मदत करा त्यावेळेस आम्हाला पुढे जाता येईल. तुमच्या समस्या तुम्ही आम्हाला सांगा त्यावेळेस आम्हाला समजेल. तुम्ही म्हणाले एक दिवस तुम्ही यात जा, मी महिन्यातून एक दिवस तुमच्याकडं पूर्ण तुम्ही ठेवा मीटिंग, मी येते आणि ज्या काय समस्या असतील त्या आपण सोडू. आपल्याला डॉक्टर साहेबांनी 8च दिवसात तुमचं नेवासा शहर स्वच्छ करायचं. जर मी ते सहज बघितलं त्यांच्या स्टेटसला, डॉक्टर साहेबांना सांगितलं एवढं छान 25 वर्षाच्या कालावधीत पहिली नगराध्यक्ष अशी आहे की ती रोडवर उतरली. सोपं नाही, हे असं नाही करू शकत कुणीच. याचंही शाश्वती तुम्हाला पहिल्याच महिन्यात डॉक्टर साहेबांनी दिली. यापुढं डॉक्टर साहेब पूर्ण आपल्या लाडक्या बहिणींसाठी तत्पर राहतील आणि डॉक्टर साहेबांबरोबर मी राहील. कारण ज्या महिलांना आपल्याला जिथं जिथं जी जी गरज पडेल तिथं तिथं तत्पर राहण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्ही हक्कानं काम सांगा, ते ऐकण्याचं क्षमता आम्ही ठेवू. तुम्ही उद्या सांगा का पाणी आलं नाही किंवा तुमच्या अजून काहीतरी समस्या असतील तर त्या समस्याचा सोडवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करीन. याची ग्वाही मी देते आणि थांबते. जय हिंद.